नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर एक बोधकथा. एक श्रीमंत सावकार होता. खूप संपत्ती होती त्याच्याकडे. अगदी पुढच्या 7 पिढ्या जरी बसून राहिल्या ना तरी ती संपत्ती संपणार नाही एवढी संपत्ती मिळवली होती त्यानं. श्रीमंत होता तरीसुद्धा हा सावकार सुखी नव्हता. मनातनं सतत काहीतरी काळजी चिंता होती. रात्रभर झोप यायची नाही त्याला. त्यानं प्रत्येकाला विचारावं, मी काय करू म्हणजे मला सुखाची झोप लागेल. त्याला कोणीतरी सांगितलं, तू संतांना शरण जा म्हणजे ते तुला ह्याच्यातनं सोडवतील. मग श्रीमंत सावकार निघाला संतांच्या शोधार्थ. वाटेत एक झाडाखाली एक साधू महाराज बसलेले होते. त्यांना सावकारानं नमस्कार केला आणि म्हणाला, महाराज मला काही कमी नाही हो. पुढच्या 7 पिढ्या बसून खातील ना एवढं मिळवलंय मी, तरीसुद्धा मी सुखी नाही हो. मला झोप येत नाही. साधू महाराज म्हणाले, आधी तुझी विवंचना काय ना ते सांग, म्हणजे मग त्यातून कसं सुटायचं ते मी तुला सांगतो. श्रीमंत म्हणाला, महाराज तसं बघाल ना तर मला काही विवंचना नाही, पण या 7 पिढ्यानंतर माझ्या 8व्या पिढीचं काय होईल. कारण 7 पिढ्यांचं मी कमवून ठेवलं आहे आणि आता चिंता मला 8व्या पिढीची हो. साधू महाराज हसले आणि म्हणाले, काळजी करू नकोस, बघ मी तुला याच्यातनं नक्की सोडवतो. साधूने त्याला 1 किलोभर तांदळाची पिशवी दिली आणि सांगितले की त्या डोंगरावरनं एक म्हातारी झोपडीत राहते, तिला हे तांदूळ देऊन ये, मग मी तुला तुझ्या विवंचनेतून मुक्त करतो. मग तो श्रीमंत सावकार तांदूळ घेऊन त्या डोंगरावर म्हातारीच्या झोपडीत आला. झोपडीला दारसुद्धा नव्हतं. ती म्हातारी भगवंताच्या भजनात दंग होती. तिची भावसमाधी लागली होती. श्रीमंत सावकारानं आजीबाईंना हाक मारली. आजीबाई. या हाकेनं तिची भावसमाधी भंगली. तिने वर बघितलं आणि म्हणाली, का आलास बाबा इथे. तो म्हणाला, आजीबाई तुम्हाला तांदूळ द्यायला आलोय, हे घे मग मी जातो. ती म्हणाली, का रे, मागितले होते का मी तुला, तुझ्यासमोर पसरला होता हात मी. नाही ना, मग का आणलेस तांदूळ, उचल ही पिशवी आणि चालायला लाग. यावर तो श्रीमंत सावकार म्हणाला, आजीबाई त्या झाडाखाली बसलेल्या साधूनं मला पाठवलंय म्हणून आलोय मी. ती म्हणाली, त्या साधूला जाऊन सांग अजून 2 दिवस पुरतील एवढे तांदूळ आहेत माझ्या झोपडीत. श्रीमंतानं आपली अक्कल चालवली. तो म्हणाला, अगं आजीबाई 3ऱ्या दिवसाला होतील हे, राहू दे तुझ्याकडे. यावर ती म्हातारी म्हणाली, माझ्या 3ऱ्या दिवसाची चिंता तुलाही नको आणि साधूलाही नको. त्याला सांग माझ्या 3ऱ्या दिवसाच्या तांदळाची चिंता मी ज्याच्यावर सर्वस्वाचा भार टाकून या निर्जन स्थळी भजन करत बसलीये ना त्याला आहे. हे ऐकून श्रीमंत सावकार परत आला. साधूसमोर त्यांनी पिशवी ठेवली आणि निघायला लागला. साधूनं त्याला हाक मारली, अरे तू काहीतरी विवंचना घेऊन आला होतास ना, तुला त्यातनं सोडवणार आहे मी, बोल आता. यावर श्रीमंत सावकार मान खाली घालून म्हणाला, महाराज मिळालं, उत्तर मिळालं मला. अहो 3ऱ्या दिवसाच्या तांदळाची चिंता न करणारी म्हातारी जेवढी सुखी आहे तेवढाच मी महामूर्ख दुःखी आहे. श्रोते हो, या बोधकथेचं तात्पर्य हेच की सुख कशात आहे ना हेच आपल्याला कधी कधी कळत नाही. तर सुख आहे त्यात समाधान मानणं, आनंद मानणं ह्याच्यात आहे. त्यामुळं कुठल्याही गोष्टीचा हव्यास न धरता आपल्याकडे जे आहे त्यात आनंद मानूया, समाधान मानूया, हो ना. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.